नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आताच SBI क्लर्क या एक्झामच्या डेट आउट झालेल्या आहेत. SBI क्लर्कची नोटिफिकेशन आली होती. त्याच्यामध्ये टोटल वॅकन्सी ह्या 6581 होत्या. तर हे नोटिफिकेशन आलं होतं, त्यात आपल्याला महाराष्ट्रासाठी जे आलेल्या जागा होत्या त्या 476 होत्या. आणि 476मध्ये SC, ST, OBC आणि EWS जागा तुम्हाला सांगतो. SCच्या 47, STच्या 42, OBCच्या 127, EWSच्या 47 आणि जनरलच्या 213 अशा टोटल 176 जागा. आणि बॅकलॉगच्या काय आहेत वॅकन्सीज त्या असतील. आणि गोवा रिजनमध्ये 14 आहेत टोटल अशा पद्धतीने आहेत. पण आता सांगायचं झालं तर याचे एक्झाम डेट म्हणजे एक्झाम कुठल्या तारखेला होणार आहे, प्रिलिम एक्झाम्स ही जी आहे ना 20, 21 आणि 27 सप्टेंबरला 2025 होणार आहे. तर अगदी आता किती 5-7 तारीख आहे ना, उद्या 7 तारीख आहे रविवार. ठीक आहे, तुम्हाला 10 ते 12 दिवस भेटत आहेत. 7 म्हटलं तर 13-14 दिवस भेटत आहेत. कोणाला 15 दिवस, कोणाला ते 17 आणि हे 3 वीस दिवस भेटत आहेत. म्हणजे साधारणतः कसं आहे, तुम्हाला प्रिपरेशन करायला वेळ आहे किंवा नाही या गोष्टी आता थोडं अगोदर मेहनत घेतलेली असेल तर ठीक आहे. पण आता सेक्शनल टेस्टवर फोकस करा, जास्त पण प्रिलिम्स देऊ नका आणि थोडं कन्सेप्ट क्लिअर करत राहा. सेक्शनल टेस्ट वाढवा, सेक्शनल प्रॅक्टिस वाढवा आणि एखादी दुसरी प्री ठीक आहे, 3-3, 4-4 प्रिलिम्स देत बसू नका. साधारणतः हे प्रिलिम एक्झाम्स क्लिअर करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. इंग्लिशला सेक्शनल कट ऑफ नाही आहे, ओव्हरऑल कट ऑफ लागणार आहे. त्याच्यामुळे तुमचे जे सेक्शन स्ट्रॉंग आहेत त्याच्यात मार्क घ्यायचा प्रयत्न करा. क्वांट LR ज्यांचं क्वांट चांगलं आहे त्यांनी क्वांटच्या टेस्ट द्या. ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे त्यांनी इंग्लिशच्या टेस्ट द्या, कारण इंग्लिश हे टर्निंग पॉईंट ठरतंच नेहमी. क्वांट LR पण ज्यांचं बेस्ट आहे त्यांच्यासाठी पण चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही मेहनत घ्या, कारण जवळ आलेलं आहे. तर तुम्हाला हे प्रिलिम्स एक्झाम क्लिअर करायची आहे. मागच्या वर्षीपेक्षा कमी वॅकन्सीज आहेत, पण ठीक आहे, कमीमध्ये पण तुम्ही कमी पडता का म्हणे. तुम्ही करत राहा, देत राहा. ॲप्रॉक्सिमेटली सॅलरी ही 48,000पर्यंत भेटते आणि ही गावापासून तुम्हाला जवळ भेटते. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मॅटर करतात. तुम्हाला जवळ भेटते हे महत्त्वाचं आहे. तुम्ही SBIसाठी चांगली मेहनत घ्या. दोन्ही मुलं आणि मुली दोघांनी पण मेहनत घ्यायला पाहिजे. घरापासून जवळ भेटते, घरच्यांना आधार होईल आणि घ्या, मेहनत घ्या, करत राहा. इतके दिवस केलं आहे, आता थोडं डिप्रेस न होता करत राहा, मेहनत घ्या, थोडा जास्तीचा टाईम द्या, बाहेर इकडे तिकडे फिरणं टाळा. ऑल द बेस्ट.